नांदेड जालना समृद्धी महामार्गाला लागत हे जे नवीन मार्ग होणार आहे त्यासाठी कवडीमोल भावामध्ये शासन जमीन अधिग्रहणचा त्यांनी नोटीस काढलेला आहे। त्या शेतकऱ्यावर इतका मोठा अन्याय आजपर्यंत आम्ही कधी पाहिलेला नाही। त्यासाठी मागील 7 दिवसापासून पूर्ण इथे देवमूर्ती पानशेंद्रा गौडी पोखरी सकळ भागातील शेतकरी धरणे आंदोलनावर बसलेले आहेत आणि त्यांनी शासनाला 7 दिवसापूर्वी स्पष्ट निर्देश दिलेला आहे की आम्ही आत्मदहन करू, आम्हाला आमची जमिनीचा मोबदला नाही भेटला तर। आणि आज थोड्या वेळपूर्वी एसडीएम हारकर साहेब येऊन गेले, त्यांच्याशी याचा नेतृत्व आमचे सर्वांचे दिलीप सेठ राठी पार्श्वभूमी पेपरचे संपादक आणि हे सर्व शेतकरी आता त्यांच्या आशेवर आहे। त्यांच्याशी भरपूर त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी सकारात्मक याच्यामध्ये काही मार्ग काढू आणि मुख्यमंत्र्यांशी दालनामध्ये चर्चा होऊन यावर काहीतरी तोडगा निघू शकतो असं सांगितलं। पण दिलीप सेठ राठीचं म्हणणं असं आहे, सर्व शेतकरीचं म्हणणं असं आहे की हे कलेक्टर साहेबांनी यामध्ये मध्यस्थी करावी आणि हे जे अन्याय सर्व शेतकऱ्यावर होऊ लागलेला आहे त्याच्यावर त्यांनी वाचा फोडावी आणि यांची जे मागणी आहे ते शासनाच्या मुख्यमंत्री महसूल मंत्रीच्या कानावर टाकून सगळं निर्णय करून घ्यावा। यासाठी आम्ही सर्व लोक, जालन्यातील सर्व व्यापारी वर्ग, सामाजिक वर्ग, आम्ही सर्व इथल्या शेतकरी बांधवाशी जुळलेलो आहोत। आम्ही त्यांना साथ देण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि ही अगर शासनाचं असं वेळ काढूपणे धोरण राहिलं तर उद्या जसं जालना बाजार समितीची मार्केट बंद राहणार आहे तर जालन्यातील सर्व बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांना भी मी आवाहन करणार आहे की आपण सर्वांनी आपला बाजारपेठ बंद ठेवून यांच्या या अन्याय होणाऱ्या जे त्यांच्यावर जे हो लागलेला आहे त्याच्या साथ आपण उभा राहावं आणि शासनाला जागा करावं। आज गोरगरीब जे भी शेतकरी त्यांच्यावर हे पाळी येऊ लागली आहे, उद्या व्यापाऱ्यावर बी येऊ शकते। शासनाचे कोणते GR कधी निघू शकतात आणि आपण सर्व जनता त्याच्यामध्ये आपण सर्व हे होऊन जातात। तर आपण सर्वांनी सोबत येऊन आता या सर्वांच्या सोबत राहणं गरजेचं आहे। आम्ही सर्व इथले शेतकऱ्याच्या सोबत आहोत।